सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती घटतीये. सुनीता साळुंखे शिवणगेकर. चंदगड तालुक्यातील मौजे कारवे येथे सरस्वती वाचनालय आयोजित 17व्या व्याख्यानमालेत बदलती वाचन संस्कृती या विषयावर आयोजित कार्यक्रमात सौ सुनीता साळुंखे शिवणगेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. सखोल ज्ञानासाठी वाचन हाच सर्वोत्तम पर्याय आहे असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला. त्या म्हणाल्या की आजच्या काळात ई-बुक्स आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मात्र पुस्तके माणसाच्या मनाचे पोषण करतात, मानसिक समृद्धी देतात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे तरुण पिढीने मूळ आणि दर्जेदार ज्ञानासाठी पुस्तकांकडे वळणे अत्यावश्यक आहे. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय श्रीकांत कांबळे यांनी करून दिला. या कार्यक्रमास राजेंद्र शिवणगेकर, डॉक्टर प्रकाश दुकळे, रेणुका कांबळे, नारायण पाटील, ज्योतिबा आपके, पत्रकार राहुल पाटील, काजमिल फर्नांडिस, पुंडलिक पाटील, मधुकर कांबळे, संभाजी चिरमुरकर, महादेव दुकळे यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक व श्रोते उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू चिंचणगी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट कार्तिक पाटील यांनी केले. व्याख्यानमालेचे संयोजन जॉनी फर्नांडिस, सौ हेमिल फर्नांडिस, सौ चंदा कांबळे, सौ उषा कांबळे आणि सुरेश कांबळे यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.